गीता अर्जुन डहारे. माझा मुलगा वंश अर्जुन डहारे. तर तो काम करत असताना त्याचा अपघात झाला आहे आणि मला त्याच्यासाठी न्याय पाहिजे आणि मी कोर्टापर्यंत भारतीय सारथी योजना याच्यामार्फत मी वकिलासाहेबापर्यंत पोहोचलेली आहे. तर मला याच्यासाठी सर्वांकडून मदत पाहिजे आणि मला न्याय पाहिजे. यांनी मला मदत केलेली आहे. तसेच सर्व ड्रायव्हर दादा सर्व माझ्या पोरांसाठी मदत करतील आणि मला न्याय दिलवून देतील. नमस्कार, जय हिंद, जय सारथी. मी संतोष चांदेकर. जसं आपल्यासोबत आता या आई आलेल्या आहेत, यांच्या मुलाला आपल्या भारतीय सारथी योद्धा ग्रुपमध्ये कोणीही ओळखत नाही आणि आम्ही अजूनपर्यंत बघितलं पण नाही. तरी पण एक ड्रायव्हर आणि सारथी या नात्यानं आम्ही त्याची मदत करण्यास तत्पर आहोत. पण अशीच घटना वेळ दुसऱ्यावरती कोणावर नाही आली पाहिजे म्हणून आम्ही या भारतीय सारथी योद्धाच्या माध्यमातून सर्वांना हा एक संदेश देतो की आपण जर संघटित राहून एकत्रित राहून जर कोणतंही कार्य करू तर आपल्याला अशा आईंना मदत करासाठी आणखीन मोठी हेल्प होणार. त्यासाठी सर्व सारथी भावांना माझं म्हणणं आहे की आपण ज्या कोणत्याही केसेस करू आणि त्यासाठी आपल्याला जे सर मार्गदर्शन करणार त्याच्याकडे थोडं आपण लक्ष करावं. 25 रोजी गाडीवर काम करत असताना खून झालेला आहे. तो ते काम करत असताना अपघाती मृत्यू आहे म्हणून आपण नुकसान भरपाई मागण्याकरता कामगार न्यायालय नागपूर इथे त्याची तक्रार दाखल करत आहे, दावा दाखल करत आहे. तरी मी याची जे माझ्याशी योग्य ते मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करतो. सर, भारतीय सारथी योद्धाचा याच्यात काय रोल आहे? भारतीय सारथी संस्थेने हे केस त्यांना समजून सांगितलेली आहे, कोणत्या पद्धतीने केस करावं लागते आणि त्यांना मार्गदर्शन करून माझ्यापर्यंत आणलेली आहे. हे संस्था बी याच्यात त्यांनी आपलं योगदान देऊन राहिली जेणेकरून त्यांनी ह्या कार्याला थोडा सहभाग होऊन राहिला. मी अनंतपुरी आणि माझ्या बाजूला वंशची आई बसलेली आहे. एक खास सांगायचं म्हणजे की वंशचे वडीलसुद्धा ड्रायव्हर होते. आपण भारतीय सारथी योद्धा ड्रायव्हरला ह्याच्यासाठी म्हणतो की ड्रायव्हर हा एक सैनिक आहे आणि भारताचा आधारस्तंभ आहे. तर एका परिवारातले 2 माणसं या देशासाठी झटले आणि त्या मृत्युमुखी पावले तर हा एक आपण जे लिहितो आंतरिक शिपाई आहे, तर खरोखरच एक शिपाई आहे. आणि आईवर जो दुःखाचा डोंगर पसरलेला आहे त्यांच्यासाठी आपण धावणीने आणि अशा अनेक कुटुंबासाठी धावणीने ही आपल्या सारथी भावांची गरज असली पाहिजे. वेळोवेळी त्यांची मदत झाली पाहिजे. ही वंशची आई आहे. आपलं दुःख सर्वस्व आज त्यांच्यावाल्यावरती जे दुःखाचं कोसळलेलं आहे. त्यांची आज प्रत्येक माणूस पती पण डेट झाली आणि वडील आखरी त्यांचा सहारा जो मुलगा होता तो पण त्यांना सोडून गेला आहे. आज त्या रस्त्यावर आल्यासारखे झालेले आहे. तसेच आपले सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे संस्थापक अनंतभाऊ पुरी, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सारथी योद्धा सगळे त्यांच्या पाठीशी आहो व त्या आईला योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही धावपळ करत आहोत. वकील साहेबासोबत स्वतः भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले व केस कशी फाईल करायची, काय करायची त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आता पुढे कसं काय करायचं सगळं मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे चालणार आहोत. पण अशा परिवाराला एक गव्हर्नमेंटकडून साथ मिळावी व सहानुभूतीचा हात गव्हर्नमेंटने पुढं करावा आणि सगळ्या ड्रायव्हर लोकांचं मनोगत वाढवावं. जय हिंद, जय सारथी.